हा काय नाही, डायरीतून बोलते मी, अनुराधा शिंदे. हा, बोला ना. हा, अनुभव शेअर करायचा होता. अच्छा अच्छा. हा, नाव म्हणजे आत्ताच कधीपासून आहात तुम्ही सेवेमध्ये? हॅलो. हा, सेवेमध्ये कधीपासून आहात ताई? मी आता जवळजवळ 2 वर्ष झालं अरे सेवेत वा. आहे. हा हा. हा, तसं तर म्हणजे बरीच वर्षापासून तसं थोडंफार स्वामींचं म्हणजे चालूच आहे आमचं. असं ओ. मुलगाही माझा 6 वर्षापासून म्हणजे स्वामींचं दर गुरुवारी पूजा वगैरे करतो. ओ. नाही का, हार वगैरे आणून पूजा वगैरे, आरती वगैरे. मुलगा माझा अच्छा. हा हा. मोठा आहे, म्हणजे 28-29 वर्षाचा आहे. अरे वा. हा हा. हा, तो करतो म्हणजे नाही का. अरे त्यालाही वा. म्हणजे लहानपणापासूनच त्याला स्वामींचं असं थोडंसं हे आहे. अच्छा. पण आता एक 5-6 वर्षापासून म्हणजे खूपच म्हणजे त्याला असं नाही का, हा हा. असं स्वामी सेवेत असल्यासारखं म्हणजे नाही का. दर गुरुवारी दररोजचं नाही त्याला होत, फक्त दररोज जाताना पाया पडणं वगैरे स्वामींचं असं आहे त्याच्यावर, म्हणजे आशीर्वाद त्यांचा. अरे आणि वा. हा, आणि आमच्या घरात म्हणजे कसं, आता मी सुद्धा म्हणजे आपलं करते जशी होईल तशी सेवा बरोबर. नाही का. हा हा. जसं होईल तशी सेवा स्वामींची करते. मी दादांकडे बी जाऊन आले हा हा. गेल्या वर्षी, म्हणजे एक 4-5 महिन्यापूर्वी. हा हा. जरा थोडंसं प्रॉब्लेम आमचं झालते, मुलाचं छोट्याचं जरा थोडंसं झालता प्रॉब्लेम ना, अच्छा. त्याच्यासाठी सेवा दिली दादांनी मला. हा हा. गणपतीची 4 महिने आता होत आले, 1-2-4 दिवस राहिले, 4 महिने होते आता त्या सेवेला. अच्छा अच्छा. हा हा. हा, छान म्हणजे झालं सगळं व्यवस्थित. आता थोडं शांत वातावरण आहे. अच्छा अच्छा. थोडंसं गोंधळ उडाला होता सगळा, दादांना माहिती आहे. हा. पुढच्या अनुभवात मी सांगेन. अच्छा, पण आता केंद्रे काय दादांना का? झालंय. हा, केंद्रे दादांना माहितीये का? हो हो हो. हा. ताई म्हटलं की ते ओळखतील. त्यांना हा काल फोन केला, हा. पण काही त्यांना उचलला नाही. म्हणलं त्यांना भरपूर हे हो, काय हा. म्हणायचं नाही का आपण. बरोबर. त्यांचा मागे काय थोडा व्याप आहे का, आणि हा. एवढं सॉरी नाही ना जमत त्यांना. मी बरोबर. समक्ष भेटून आले. हो का? भेटून आले मी. हा बोलले हा. दादांनी, बोलले, भेटले, आम्हाला रस वगैरे पाजला त्यांनी नाही अरे का. वा. आणि म्हटले नाही का, हा भेट झाली हे महत्वाचं त्यांची तिथं नाही हा का. हा 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 हा. सुट्टीला हा 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 हा. खूप छान मग दादांचा स्वभाव तुम्हाला बी आज काय अनुभव काय काय आले आता? अनुभव म्हणजे आता ना, जस्ट म्हणजे एक शनिवारी आम्ही असंच आपल्या रोजचे आपले नित्यसेवा असते ना, आपली माळ वगैरे मोजते हो हो असं. हो हो हो. आणि तारक मंत्र असतोच माझा. अरे वा. आणि असं बसल्या बसल्या आपलं म्हणजे नाही का, दुसऱ्या दिवशी माझ्या घरात देवीच्या माझ्या सवासणी होत्या. अच्छा. आणि हा हा. जरा थोडंसं कसं झालंय, हा. मोठा मुलगा सेपरेट राहतो, ते एकटं पडल्यागत झालं ना असं हो मला. हो हो तर हो हो. मग मी देवीचं गेल्या वर्षी सुद्धा माझ्याकडून असं जरा गोंधळामुळे राहिलं, देवीचं सवासणी वगैरे अरे घालायचं. बापरे. हा तर हा हा. दसऱ्यासारखं करावं लागतं आम्हाला सगळं साफसफाई. 8 दिवस झालं माझं साफसफाई चालू आहे. ओ. माझे मिस्टर आजारी असते जरा, मिस्टर अच्छा. आजारी असते. हो त्यांना का? किडनीचा जरा थोडा प्रॉब्लेम आहे, ते दवाखान्यात नेण्यासारखं. हा मी हा. एकटीच असल्यामुळे थोडंसं मला जरा थोडं टेन्शन आलं की बाबा कसं होईल. तर महाराजांना मी आपलं नाही का हे केलं, मी म्हटलं महाराज आता तुम्हीच येऊन करा माझं, तुम्हाला अनुभव काहीतरी असं तुम्ही आहे माझ्या बरोबर असं विचारा. बरोबर. काहीच नाही, मी आपल्या रोजची माळ मोजते अशी शांत बसले, आणि अचानक मध्ये बी एक कोणीतरी अनुभव शेअर केला बघा त्या माळीचा. हा 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 हा. तशी बर. आपोआप माझी माळ हालायला लागली. अरे वा. आपोआपच मी माझ्यावरच विश्वास नाही. मी 2-3 वेळा प्रयत्न केला की म्हणजे मी माझंच मला भास होतोय का काय होतं काहीच कळेना मला. अरे बापरे. म्हणजे मला असं वाटलं की नाही का एक असेल असं काहीतरी असं. पण हा. मी 2-3 वेळा तसंच बघितलं प्रयत्न करून नाही का. हो. स्वामींना असं. तर त्यांनी बरोबर असं जोरात अगदी धडकत होती माळ अशी. अरे बापरे. मला हा वेगळ्या हा. वेळेला व्हिडिओ काढता आला नाही. मी दुसऱ्या दिवशी मिस्टरांना थोडं सांगितलं, बघा तुम्ही विश्वास पहिलं तुम्ही बघा म्हटलं, हा म्हणजे हे हा खरं हा. आहे का. नाही तर उगीच कसं लोकांना वाटायचं की बाबा हे खोटं बोलतेत का काय असं. आपल्याला भीती वाटते हो, असं नको वाटतं बरोबर असं. बरोबर. हा हा. माझा कालपर्यंत माझं अजून सुद्धा मला अजून हे होतं. तर अरे. हा, हा हा. पण ती खरोखरच फिरतीये ताई, खरोखरच. अरे आपण वा. काय बोलतो ना की हा अशी ही तुमचं अस्तित्व आहे महाराज, हा तुमचा हा. वास आहे माझ्या घरात, तर पूर्ण गोल फिरते माळ. बापरे. हा, आणि आपण म्हटलं ना की स्वामी शांत व्हा, तर जागेवर थांबते. आणि ऐगो. आपण म्हटलं ना स्वामी जर तुमचा माझ्या कुटुंबावर आशीर्वाद असेल, हा किंवा हा. माझ्या घरावर तुमचा असेल, आमच्या घरातल्या लोकांवर माणसांवर असे तुमचा आशीर्वाद आहे, तर हो. उभी फिरू, बरोबर उभी अशी फिरते. बापरे. आणि कसं आहे झालंय ताई, 2 वर्षापासून मी जी इथं आले ना तिकडे राहायला, हा हा. तर तिथे कोणी मला जे भेटतेत ना, तर हा. ते माझे स्वामी सेवेतलेच भेटते. आणि कुणी काही मला विचारलं ना,
हा हा ती खरं मनापासून सांगतील की मी त्यांना एखादी जरी छोटी मोठी असं म्हटलं ना की तू नामस्मरण कर हा किंवा तुम्ही हा असं काहीतरी करा, हा असं करा थोडंसं हम्म. धारण स्तोत्र ते म्हणायला लावलं तर हा. त्यांचे प्रॉब्लेम सुटतेच ताई. अरे बापरे. हा बघा. तर मी आपल्या स्वामींना आपलं सहज म्हटलं की माझी कळकळीची विनंती स्वामी हा. की जर मी माझ्या तोंडून जर एखाद्याचं चांगलं होणार असेल, सेवा द्यायची असेल हो तर हो हो. त्याची जर मला आज्ञा असेल तुमची तर माळ आडवी फिरवता, बरोबर जोरात आडवी फिरवत होती. काढलाय का तुम्ही व्हिडिओ काढलाय का? हो काढलाय, व्हिडिओ पाठवा ना काढलाय, मला. पण माझ्या मोबाईल नाही, माझ्या मोबाईलचा जर काहीतरी ते प्रॉब्लेम झालाय माझ्या मिस्टरांच्या मोबाईलमध्ये काढलाय, त्यांच्या नंबरवर मी तुम्हाला पाठवते. बरं बरं बरं. हो हो. तुम्हाला पाठवते मोबाईल. वा माझ्या वा. ह्याच्यात काहीतरी प्रॉब्लेम झालाय हा आणि हाच माझा 28-29 वर्षाचा मुलगा आहे ना, हा हा. तर तो 6 वर्षाचा होता. त्यावेळेला बरं. ना हा. त्याला थोडासा प्रॉब्लेम म्हणजे सांधेदुखी म्हणजे रुमॅटिड आर्थरायटिस होता. अच्छा. तर हा हा. त्याला डॉक्टरांकडे नेलं मी, तर त्या डॉक्टरांनी सांगितलं ह्याला 18 वर्षाचं तुम्हाला पेनिसिलिनची इंजेक्शन किंवा गोळ्या चालू ठेवाव्या लागतील. अरे ठीक बापरे. आहे म्हटलं. तो 18 वर्षाचा होईपर्यंत पर्यंत मी केलं ते. हा. आणि नंतर मी गेले दवाखान्यात दाखवायला, त्यावेळेला दर महिन्याला न्यावं लागायचं. अच्छा. मग हा त्याला हा. दाखवायला नेलं मी, हा. मग ते डॉक्टरांनी सांगितलं अजून 3 वर्ष वाढवावे लागतील ह्याचे. अरे बापरे. हा मी येताना आपलं बालाजीनगरमध्ये आमच्या तिथं जरा जवळ एक मठ होईल, एलोरा पॅलेसच्या पाठीमागे बालाजीनगरमध्ये हा पुण्यात. हा हा. तर आपलं स्वामींचा मठ आहे. काय मी आपलं सहज गेले तिथे. हा. गोळ्या औषधं घेतली एलोरा पॅलेसमध्ये आणि हा. मी माझे पाय आपल्या पण वळले त्या बोळीत, तिथं स्वामींचा मठ आहे. ओ. आणि गेली हा. मंदिरात गेले, पाया पडले, म्हणलं स्वामी माझ्या मुलासाठी मला प्रसाद न्यायचा होता हो म्हटलं, हा हा. तर दार तुमचं बंद आहे. आणि मी 2 पाऊल पुढे चालले तर वरनं आंबा पडला हो ताई. अरे वा. आंबा माझ्या समोर असा लाल भडक असतो नाही का, केशरी आंबा. बापरे. हा 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 हा. तो पडला. म्हणलं स्वामींनी मला प्रसाद दिलाय म्हटलं. तो माझ्या मुलाला मी खायला घातला हा 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 हा. आणि लगेच 15 दिवसांनी मी का महिन्यानी दवाखान्यात त्याला चेकअपला नेलं ना ताई, हा हा हा. त्या डॉक्टरांनी सांगितलं ह्याचं सगळं बंद करा, सगळं ओके. ओ. आता ह्याला झाली किती वर्ष, 20 वर्ष. अरे बापरे. पण मला ते आत्ता कळतंय. अरे बापरे. बघा. म्हणजे त्याचं सगळं बंद झालं, दवाखानाच बंद झाला त्याचा. अरे वा. किती मोठा आणि अनुभव दिला ताई. खूप म्हणजे असे छोटे मोठे तर अनुभव एवढे आलेत ताई मला, हा. एवढे आलेत न सांगता, बोटावर सांगता येणार नाही एवढे अनुभव. वा 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 वा. बरोबर महाराज आहेत किती माझ्या बरोबर छान. पण मला एवढ्या अडचणी आल्या ना ताई गेल्या हा. वर्षी 2 वर्ष, हा हा. एवढ्या अडचणी म्हणजे मला ना अक्षरशः आम्ही राहिलं सुद्धा नसतं, एवढ्या अडचणी आल्या आमचं. म्हणजे अरे बापरे. अक्षरशः संपलंच होतं, एवढ्या अडचणी आल्या. पण त्यातून सुद्धा आम्हाला स्वामींनी प्रचिती एवढी दिली ना की हा, मी हा. आहे, आम्ही आहेत तुझ्या बरोबर, तुमच्या हा. बरोबर. माझा खरंच मुलगा छान. खचला होता, माझे मिस्टर खचले होते, मी खचले होते. ओ. त्यातूनही आम्हाला महाराजांनी उभा केलं की बापरे. त्यांचं नाही, म्हणजे आहे आता तुमच्या पाठीशी राहणारच स्वामी, तुम्ही बिलकुल टेन्शन घेऊ नका. हो. अजिबात म्हणजे मी काल परवापासून धडपडते तुम्हाला अनुभव शेअर करण्यासाठी. रात्री जरा वेळ होऊन गेला, पण काय माहिती मुलगा आला त्याच्या पुढे म्हणलं आता कसं काय बोलायचं काय, 10 वाजता तरी मी कॉल केला, म्हणलं तो वाजली, पण म्हणलं आता हे टाइम संपून गेलाय, नको आता म्हणलं हे करायला. आपोआपच आला. मी आता हेच करत होते, त्यांना म्हणत होते माझ्या मोबाईल मध्ये काय व्हिडिओ याय ना हो, तर ते टाइम मला पाठवायचा आहे, कसं करू म्हटलं. तेवढ्याच तुमचा कॉल आला आता. तुमचा कॉल आला. छान छान. मी शेअर करते ताई. हा ठीक आहे ताई, काही नाही. काय माझं आजच चाललंय, कालपासून मला जरा थोडंसं हे होतंय, मला ओढ लागली अक्कलकोटला जायची. नक्की स्वामी पूर्ण करतील ताई, नक्की स्वामी पूर्ण करतील. आणि मला कौल बी दिला की तुम्ही जाणार म्हणून. हो ना. आणि कसं माझ्या दिराचं म्हणजे माझे जाच माहेर बी तेच आहे, माझी मोठी जाऊ बी तिथं अक्कलकोटमध्ये राहते, पण जाणं येणंच नाहीये. चुलत जाऊ आहे ना तिथं अक्कलकोटमध्ये, खासबागेत जवळच आहे तिथे. अरे वा. कसं माझा पुतण्या सुद्धा तिथंच आहे कामाला, अक्कलकोटच्या मंदिरातच आहे. बापरे. तिथंच आहे. त्याच्यामुळे आमचं जाणं येणं भरपूर तिकडं असतं, पण एवढ्या 2-4 वर्षात आमचं काहीच जाणंच झालं नाही. अच्छा अच्छा अच्छा. हा. त्याच्यामुळे सगळं छान होईल ताई. तुम्हाला अजून नक्की शेअर करा. हो ताई. मोठे मोठे अनुभव आहेत ना, तुम्हाला आता थोडक्यात कसं मी आपलं म्हटलं. हो चालेल. श्री स्वामी समर्थ. ठीक आहे, श्री स्वामी समर्थ. मी व्हिडिओ त्यांच्या मोबाईलवरनं पाठवू का नंबरवरून? हो फक्त तुमचं नाव काय ते नाव सांगितलं होतं ना आता तुम्ही? सांगितलं मी, अनुराधा शिंदे.
हा हा. मग हा, तुम्ही आता ना आपल्याला एवढी जर परिस्थिती येते आपण कशाला झाकून ठेवायचं. मला बरोबर ते बरोबर. मग स्वामींनी केलं. त्याच्यात ना नाव पण पाठवा. तुम्ही व्हिडिओ बरं पाठवाल त्या. हा ठीक आहे. हा. श्री ओके. स्वामी हा, श्री स्वामी समर्थ ताई.